नमस्कार, मी रोशना कदम रोशनाज रेसिपीमध्ये तुमचं सर्वांचं स्वागत करत आहे। मी आज तुम्हाला चॉकलेट केकची रेसिपी घेऊन आलेली आहे। तर इथे मी अर्धा किलोचा चॉकलेट केक बनवलेला आहे। तर माझ्या मिस्टरांचा बर्थडे होता, तर त्यासाठी मी हा बनवलेला आहे। तर इथे मी 200 ml प्रीमिक्स घेतलेला आहे, चॉकलेट प्रीमिक्स। तर कपाच्या साहाय्याने तुम्ही 1 कप घेऊ शकता किंवा वजनी तुम्ही 200 ml घेऊ शकता। तर यामध्ये मी 2 चमचे मोठे 2 चमचे तेल टाकलेलं आहे। कोणतंही वास नसलेलं तेल तुम्ही वापरू शकता। तर इथे मी सनफ्लॉवरचं ऑइल घेतलेलं आहे। तर इथे मी 1 कप पाणी घेतलं होतं, त्यामधील अर्धा कप पाणी यामध्ये टाकलेलं आहे आणि आपल्याला हे मिक्स करून घ्यायचं आहे प्रीमिक्स। अशा कन्सिस्टन्सीमध्ये आपल्याला बॅटर बनवून घ्यायचं आहे। तर इथे मी 6 इंचाचा केक टिन घेतलेला आहे। तर त्यामध्ये बटर पेपर ठेवलेला आहे, त्यावर थोडंसं तेल टाकून आपण ऑइलने बटर पेपर ग्रीस करून घेणार आहोत। त्यानंतर जे आपण बॅटर बनवलेलं आहे ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे। स्पॅच्युलाच्या साहाय्याने पूर्ण आपल्याला यामध्ये बॅटर टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर आपण हा केक बेक करायला ठेवणार आहोत। तर थोडंसं टॅप करायचं आहे केक टिन आणि साईडला ठेवायचं आहे। तर इथे प्रीहीट करायला 5 मिनिट आधी आपण एक मोठं भांडं ठेवलेलं आहे, जाड भांडं आपल्याला घ्यायचं आहे। त्यामध्ये एक प्लेट टाकलेली आहे। त्यानंतर आपण प्रीहीट झाल्यानंतर भांडं त्यामध्ये हे केक टिन ठेवून देणार आहोत आणि एक 20 ते 25 मिनिटं आपल्याला लो टू मीडियम फ्लेमवर केक बेक करायला ठेवायचा आहे। पाहू शकता 20 मिनिटांनी आपला केक तयार झालेला आहे। चाकूच्या साहाय्याने चेक करायचं आहे। इथे मी 200 ml क्रीम बीट करून कपाने म्हणाल तर 1 कप क्रीम घेतलेली आहे आणि ती बीट करून त्याच्यामध्ये 4 चमचे चॉकलेट गनाश टाकून व्हिप करून घेतलेले आहे आणि ती केकला ॲप्लाय करून घेतलेली आहे। त्यानंतर आपण याच्यावरती चॉकलेट गनाश टाकून घेणार आहोत। तर इथे मी 100 ग्रॅम मोर्डे कंपनीचं चॉकलेट घेतलेलं आहे, तुम्ही कोणत्याही कंपनीचं घेऊ शकता। आणि त्याच्यामध्ये 50 ml व्हिप क्रीम टाकून डबल बॉयलर मेथडने मेल्ट करून घेतलेला आहे आणि आपला चॉकलेट गनाश तयार झालेला आहे। तर तो इथे गाळून घ्यायचा आहे। माझ्याकडून मिस्टेक झालेलं आहे, मी तो गाळून घेतलेला नाही आहे। आणि केकवरती अशा पद्धतीने ॲप्लाय करून टर्न टेबल रोटेट करून एका बाजूने पूर्ण केकला आपण गनाश ॲप्लाय करून घ्यायचा आहे आणि स्पॅच्युलाच्या साहाय्याने पूर्ण केकला पसरवून घ्यायचं आहे। वरच्या साहाय्याने आपल्याला स्पॅच्युला टच करायचा नाही आहे। तर माझ्याकडून चॉकलेट क्रीम बनवताना आणि चॉकलेट गनाश बनवताना व्हिडिओ डिलीट झालेला आहे, तर मी इथे तुम्हाला दाखवू शकलेले नाही आहे, पण नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी तुम्हाला नक्की दाखवेन। तर अशा पद्धतीने आपण चॉकलेट गनाश पूर्ण केकला लावून घ्यायचं आहे। एक्स्ट्राचं चॉकलेट आपल्याला काढून घ्यायचं आहे आणि केक बोर्ड आपल्याला क्लीन करून घ्यायचा आहे। आणि मी चॉकलेट गनाश आणि क्रीम व्हिप कशी करायची याची रेसिपी ऑलरेडी माझ्या यूट्यूब चॅनेलवर अपलोड केलेली आहे, तर त्याची लिंक मी डिस्क्रिप्शनमध्ये देत आहे। तर ते एकदा व्हिडिओ तुम्ही रेफरन्ससाठी घेऊ शकता। तर अशा पद्धतीने मी केक बोर्ड क्लीन करून घेतलेला आहे। तर आता आपण याच्यावरती केकची डिझाईन बनवून घेणार आहोत। तर तुम्ही तुमच्या पद्धतीने कशीही डिझाईन बनवू शकता किंवा प्लेन केक असा जरी ठेवून तुम्ही शुगर बॉल टाकून जरी डेकोरेट केला तरी चालतो। तर मी ते 2D नंबरचं स्टार नोझल घेतलेलं आहे। तर मी ते पायपिंग बॅगमध्ये स्टार नोझल टाकलेलं आहे, पायपिंग बॅगला कट देऊन घेतलेला आहे। त्यानंतर आपण ग्लासमध्ये पायपिंग बॅग ठेवून देणार आहोत आणि त्याच्यामध्ये आपण जी क्रीम बनवली ती चॉकलेटची ती टाकून घेणार आहोत। अशा पद्धतीने पायपिंग बॅग आपल्याला भरून घ्यायची आहे। पूर्णपणे आपल्याला पायपिंग बॅग भरून घ्यायची आहे। आता आपण केकला फायनल टच देणार आहोत, आपण डिझाईन बनवून घेणार आहोत केकवरती। तर मी इथे थोडी क्रीम जास्त असल्यामुळे थोडी जास्त डिझाईन बनवलेली आहे। तुम्ही असाही केक शुगर बॉल टाकून डेकोरेट करू शकता जर तुम्हाला क्रीम जास्त आवडत नसेल तर। तर अशा पद्धतीने मी डिझाईन बनवून घेतलेली आहे। एक बॉर्डर बनवून घेत आहे केकला। हळूहळू टर्न टेबल रोटेट करून आपल्याला ही डिझाईन पूर्ण केकला कव्हर करून घ्यायचं आहे, बॉर्डर लाईन बनवून घ्यायची आहे। अशा पद्धतीने बॉर्डर लाईन झालेली आहे। त्यानंतर मी
स्टार नोझलने स्टार देत आहे, बॉर्डर लाईनच्या वरती स्टार देत आहे. तर तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कोणतीही डिझाईन बनवू शकता. तर हा केक बनवताना अशी पर्टिक्युलर डिझाईन अशी माझी काही डोक्यामध्ये नव्हती. जसं मला केक डिझाईन सुचत गेली त्या पद्धतीने मी ही बनवलेलं आहे. तर वरच्या बाजूनी सेमी डिझाईन मी बनवून घेतलेले आहे. कडेने आपल्याला सेम स्टार आपल्याला द्यायचे आहेत. तर इथे काय करायचं आहे, पायपिंग बॅग आपल्याला थोडीशी केकच्या जवळ न्यायची आहे आणि थोडंसं प्रेशर आपल्याला पायपिंग बॅगवर द्यायचं आहे आणि आपल्याला हे स्टार बनवायचं आहे. अशा पद्धतीने स्टार बनवून घेतलेलं आहे. मध्ये एक मी हार्ट बनवायचा प्रयत्न केलेला आहे. तर अशा पद्धतीने मी हार्ट बनवून घेतलेला आहे क्रीमच्या साहाय्याने. त्याच्यामध्ये एक रोजेट काढून घेतलेला आहे. थोडंसं पायपिंग बॅग आपल्याला गोल फिरवून असं रोजेट बनवून घ्यायचं आहे. त्यानंतर आता मी याच्यावरती एक पर्ल ठेवलेला आहे. हा इडिबल पर्ल आहे. तर तुम्हाला जिथे केक मटेरियल मिळतं तिथे हे साहित्य भेटून जाईल. आणि इथे मी हार्ट शेपमध्ये शुगर बॉल टाकून घेतलेले आहेत. रेड आणि व्हाईट कलरमध्ये जे माझ्याकडे अवेलेबल होते ते मी टाकून घेतलेले आहेत. अशा पद्धतीने तुम्ही तुमच्या मनात जी डिझाईन असेल त्या पद्धतीने तुम्ही केक डेकोरेट करू शकता. आणि अशा पद्धतीने फायनल टच झालेला आहे. तर इथे मी माझ्या मिस्टरांचा बड्डे होता तर त्यासाठी हा केक बनवलेला आहे. तर यावरती मी कारभारी असा टॅग लावलेला आहे. तर केक कसा वाटला नक्की सांगा. आणि हा आपल्याला 2 तास फ्रीजमध्ये नॉर्मल फ्रीजमध्ये आपल्याला सेट करायला ठेवायचं आहे. 2 तासामध्ये आपला केक तयार होतं. जर तुम्हाला रेसिपी आवडली असेल तर नक्की सांगा. आवडल्यास लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका आणि इंस्टावर फॉलो करायला विसरू नका. धन्यवाद.